महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। आणि हे पाकिटमार आहे आणि चोर आहेत असं देखील त्यांनी उल्लेख केला। आम्हाला पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। आव्हाडांना काही नैतिक अधिकार आहे का यावर बोलण्याबाबत? ज्यांच्यावर विनयभंगाची केस आहे, किडनॅपिंगची केस आहे, 307 ची केस आहे, त्यांना आम्ही कुठल्या नावाने उपदेशू शकतो? आम्ही बोलू का उद्यापासून? विनयभंगकाराला काय म्हणाल तुम्ही? अपहरणकर्ता म्हणून काय म्हणाल? आम्हाला त्याच्यात जायचं नाही। आणि संपूर्ण महाराष्ट्राने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी विधिमंडळामध्ये जे काय करमुसे प्रकरणाबद्दल बोलले, जे काय त्यांचे धिंडवडे काढले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे फार बौद्धिक हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी देऊ नये। जो स्वतः असतो त्यांना स्वतःबद्दल ते बोलायचं असेल म्हणून ते बहुतेक नावं ठेवत असतील। कळव्यामधील कार्यक्रमात त्यांनी खास करून तुतारीचा प्रचार देखील केलेला आहे। ज्या सनातन संस्थेवर बंदी आणा, ज्या सनातन संस्थेबद्दल, सनातन धर्माबद्दल कायम ते बोलत आले, त्याच संस्थेच्या कार्यक्रमाला ते गेले होते। प्रभू श्रीरामाचे कथा तिथे होती आणि तिथे त्यांनी तुतारी वाजन त्यांचं केलं। मला रायगडावर त्यांनी खरी तुतारी वाजवली, खोटी वाजवली मला माहित नाही, पण त्या कार्यक्रमामध्ये जो एक सामाजिक धार्मिक व्यासपीठ होतं तिथे जाऊन त्यांनी तुतारी वाजवली। तिथे जाऊन जर त्यांनी हिम्मत धारिष्ट दाखवलं असतं की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, तर काय प्रतिक्रिया तिथे राम भक्तांकडनं आली असती कळव्यामधल्या त्यांच्याच मतदारसंघामध्ये, हे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कळलं असतं। येणाऱ्या काळात